प्रशासन विभागामधल्या भरती परीक्षेमधल्या पेपरफुटीच्या संदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली आहे। प्राप्त असणारे पुरावे आणि निवेदनांची सखोल पडताळणी करून संबंधितांच्या विरोधात पोलिसांमध्ये रीतसर तक्रार दाखल केली जाणार असल्याचं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सचिव महेंद्र हरपाळकर यांनी सांगितलंय। मी महेंद्र हरपाळकर, सचिव महाराष्ट्र लोकसेवा आयोग। औषध निरीक्षक गट ब अन्न आणि औषध प्रशासन या संवर्गाच्या 154 पदांकरता दिनांक 22 मार्च 2026 रोजी चाळणी परीक्षा राज्यातील 6 विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आली होती। या परीक्षेचा निकाल दिनांक 12 जून 2026 रोजी जाहीर करण्यात आला। त्यानंतर दिनांक 1 जुलै ते 22 जुलै या कालावधीमध्ये पात्र असलेल्या 488 इतक्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या आणि मुलाखतीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे दिनांक 22 जुलै 2026 रोजी सायंकाळी पात्र गुणवत्ताधारक उमेदवारांची सर्वसाधारण तात्पुरती गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली। त्यानंतर दिनांक 21 जुलै रोजी एका गौरव पाटील नावाच्या ईमेल आयडी वरून दिनांक 22 मार्च 2026 रोजी जी परीक्षा झालेली होती त्या परीक्षेमधील प्रश्नपत्रिका फुटली असल्याबाबत व तिचा लाभ एका उमेदवाराला झाला असल्याबाबतची तक्रार आयोगाच्या कार्यालयाला प्राप्त झाली होती। त्या अनुषंगाने सर्व तक्रार मोगम आणि पुरावे नसल्यामुळे त्या तक्रारदाराला ईमेलद्वारे अधिकचे पुरावे सादर करण्यासाठी सूचित करण्यात आले होते। त्यानुसार त्या तक्रारदाराने म्हणजेच गौरव पाटील या नामक व्यक्तीने दिनांक 23 रोजी आयोगाच्या कार्यालयामध्ये ईमेलद्वारे हे पुरावे सादर केलेले आहेत। या पुराव्याच्या अनुषंगाने त्याची तपासणी चालू असून दिनांक 27 म्हणजे आज रोजी 27 जुलै रोजी तक्रारदार व त्यांनी ज्यांच्याबद्दल लाभ झाला आहे असं नमूद केलं होतं असे उमेदवार या दोघांनाही आयोगाच्या कार्यालयामध्ये त्यांच्या तक्रारी संदर्भात विचारपूस करण्यासाठी बोलवण्यात आलं होतं। हे दोघे एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।